Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Herlekar, and warm welcome to this session, Financial Market. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of Indian secondary market, meaning of stock exchange, and characteristics of stock exchange. Meaning of secondary market. Secondary market are those market which deals in existing securities. सेकंडरी मार्केट कशाला म्हणतात? तर ज्या मार्केटमध्ये अगोदर विकलेल्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री चालते त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात. एक्झिस्टिंग सिक्युरिटीज आर दोज सिक्युरिटीज दॅट हॅव ऑलरेडी बीन इश्यूड अँड आर ऑलरेडी आउटस्टँडिंग. सेकंडरी मार्केट कन्सिस्ट ऑफ स्टॉक एक्सचेंज. आता सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर ज्यामध्ये ऑलरेडी इश्यू केलेल्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री चालते त्याला सिक्युरिटी मार्केट असं म्हणतात. सेकंडरी मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंज येतं. स्टॉक एक्सचेंज आर सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज अंडर द ओव्हरऑल रेग्युलेटरी परव्ह्यू ऑफ गव्हर्नमेंट अँड सेबी. स्टॉक एक्सचेंज ह्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आहेत ज्याच्यावर सरकारचं सेबीचं नियंत्रण असतं. In secondary market, the existing owner sells securities to another party. सेकंडरी मार्केटमध्ये काय चालतं, तर ज्याने शेअर्स खरेदी केलेत किंवा सिक्युरिटीज खरेदी केलेल्या आहेत, दे सेल्स सिक्युरिटीज टू अनदर पार्टी. दुसऱ्याला ते सिक्युरिटीज विकतात. सेकंडरी मार्केट सपोर्ट प्रायमरी मार्केट. सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटला सपोर्ट करतं. सेकंडरी मार्केट प्रोव्हाइड्स लिक्विडिटी टू इंडिव्हिज्युअल who acquires these securities. आधी सगळ्यात पहिल्यांदा अर्थ आपण बघायला हवा की प्रायमरी मार्केट म्हणजे काय, तर ज्या मार्केटमध्ये सगळ्यात अगोदर फर्स्ट टाइम सिक्युरिटीज विकल्या जातात त्याला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. एखादी कंपनी स्थापन झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शेअर्स इश्यू केले जातात, ते जे मार्केट आहे त्याला सिक्युरिटीज मार्केट असं सिक्युरिटी मार्केट असं म्हणतात. सॉरी, सेकंडरी मार्केट असं म्हणतात. आणि हे शेअर्स ज्यांनी खरेदी केलेले आहेत ते त्यांना जर ते विकायचे असतील तर ते त्यांना विकण्याची सुविधा सेकंडरी मार्केटमध्ये उपलब्ध असते. आणि म्हणून इथे म्हटलंय सेकंडरी मार्केट प्रोव्हाइड्स लिक्विडिटी टू इंडिव्हिज्युअल्स हू अक्वायर्ड दिस सिक्युरिटीज. म्हणजे ज्यांनी या सिक्युरिटीज खरेदी केलेल्या आहेत त्यांना लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर सेकंडरी मार्केट करतं. The primary market get benefits greatly from the liquidity provided by secondary market. आता प्रायमरी मार्केटला कोणता फायदा होतो, तर सेकंडरी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटला लिक्विडिटी मिळते. म्हणजे काय, तर तुम्ही कोणत्याही सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तर जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती तुम्हाला खरेदी विक्री करण्याचा अधिकार तुम्हाला सेकंडरी मार्केटमुळे प्राप्त होतो. आणि त्यामुळे प्रायमरी मार्केटला खूप बेनिफिट सेकंडरी मार्केट मधून मिळतात. कारण हा पर्याय उपलब्ध असल्यामुळेच लोक बिनधास्तपणे प्रायमरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. दिस इज बिकॉज इन्व्हेस्टर वुड हेसिटेट टू बाय द सिक्युरिटीज इन प्रायमरी मार्केट इफ दे थॉट दॅट दे कुड नॉट सेल देम इन द सेकंडरी मार्केट लॅटर. म्हणजे समजा एखाद्या कंपनीचे मी शेअर्स खरेदी केले आणि ते शेअर्स इन्व्हेस्टमेंट म्हणून मी खरेदी केले आणि जर ते मला विकता येणार नसतील तर मी इन्व्हेस्टमेंट करेन का? कारण इन्व्हेस्टमेंट करतो कशासाठी, आपल्याला जेव्हा पैसे हवेत तेव्हा उपलब्ध व्हावेत या हेतूने आपण करतो. आणि म्हणून इथे म्हटलंय की दिस इज बिकॉज द इन्व्हेस्टर वुड हेसिटेट टू बाय द सिक्युरिटीज इन प्रायमरी मार्केट इफ दे थॉट दॅट दे कुड नॉट सेल देम इन सेकंडरी मार्केट लेटर. म्हणजे जर सेकंडरी मार्केटमध्ये नंतर शेअर्स विकले जाणार नसतील तर प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करताना इन्व्हेस्टर विचार करेल आणि तो लगेच घेणार नाही. त्याला ती गॅरंटी असते की अरे आपण हे घेतलेले शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये विकले जाणार आहेत आणि म्हणून तो बिनधास्तपणे प्रायमरी मार्केटमध्ये खरेदी करत असतो. इन इंडिया
स्टॉक मार्केट कन्सिस्ट ऑफ रिकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. आता भारतामध्ये स्टॉक मार्केटमध्ये काय येतं, तर स्टॉक एक्सचेंज येतं आणि हे रेकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटची परमिशन आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन जे फॉलो करतो. इन स्टॉक एक्सचेंजेस, securities issued by the central and state government, public bodies, joint stock companies are traded. या स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या ज्या लोकांनी सिक्युरिटीज इश्यू केलेले आहेत, आता कोण कोण सिक्युरिटीज इश्यू करतं, तर सिक्युरिटी इश्यू करणारे सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, स्टेट गव्हर्नमेंट असतं, पब्लिक बॉडीज असतात, म्हणजे सार्वजनिक संस्था किंवा म्हणजे जसं की सेंट्रल रेल्वे ही पब्लिक बॉडी आहे एक प्रकारे. तर तसंच जॉईंट स्टॉक कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा काय पब्लिक लिमिटेड कंपन्या असतील, तर त्यांच्या सिक्युरिटीज स्टॉक एक्सचेंज मध्ये, त्यांच्या सिक्युरिटीजचं स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग होतं. नाऊ वी विल डिस्कस अबाउट मिनिंग ऑफ स्टॉक एक्सचेंज. आतापर्यंत आपण बघितलं की सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तर ज्या मार्केटमध्ये ऑलरेडी इश्यू केलेल्या सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात. मग प्रायमरी मार्केट म्हणजे काय हेही आपण अगोदर बघितलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी कंपनी फंड रेज करते आणि फंड रेज करण्यासाठी सिक्युरिटीज इश्यू करते आणि त्या सिक्युरिटीज काही लोकांकडनं खरेदी केल्या जातात, सगळ्यात फर्स्ट टाइम ज्या लोकांना इश्यू केले जातात त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. या मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट का करतात, तर त्यांना गॅरंटी असते की आपण केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेला आपण ती डिसइन्व्हेस्टमेंट करू शकतो, म्हणजे ती विकून आपल्याला पैसे परत मिळू शकतात आणि ही गॅरंटी प्रायमरी मार्केटला सेकंडरी मार्केट प्रोव्हाइड करते. सेकंडरी मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंजचा अंतर्भाव होतो. स्टॉक एक्सचेंज मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, पब्लिक बॉडीज आणि जॉईंट स्टॉक कंपनीज सिक्युरिटीचं म्हणजे ज्यांनी इश्यू केलेल्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्यांचं ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये होतं. तर आता आपण इथे बघणार आहोत मिनिंग ऑफ स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? It is organized market for purchase and sale of securities of joint stock companies, government and semi-government bodies. स्टॉक एक्सचेंज हे काय आहे, तर स्टॉक एक्सचेंज इज अन ऑर्गनाइज मार्केट. स्टॉक एक्सचेंज हे एक ऑर्गनाइज मार्केट आहे. आता ऑर्गनाइज कशाला म्हणतात, ज्याला काहीतरी एक नियम चालतात, एका ठराविक विशिष्ट पद्धतीने चालतं. तर ऑर्गनाइज मार्केट आहे कशासाठी, फॉर परचेस अँड सेल ऑफ सिक्युरिटीज ऑफ स्टॉक एक्सचेंज जॉईंट स्टॉक कंपनीज, गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट बॉडीज. म्हणजे गव्हर्नमेंटने, सेमी गव्हर्नमेंटने किंवा जॉईंट स्टॉक कंपनीने इश्यू केलेल्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री करण्याचं जे ऑर्गनाइज मार्केट आहे त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. Stock exchange is the center where shares and debentures of government securities are bought and sold. स्टॉक एक्सचेंज हे एक सेंटर आहे ज्या ठिकाणी शेअर्स, डिबेंचर्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या आहेत त्यांची खरेदी आणि विक्री केली जाते. इन शॉर्ट, these are marketplaces where securities that have been listed thereon may be bought and sold for either investment or speculation. बघा, स्टॉक एक्सचेंज, these are मार्केट्स. स्टॉक एक्सचेंज ही मार्केट प्लेसेस आहेत ज्या ठिकाणी सिक्युरिटीज, कुठच्या सिक्युरिटीज दॅट हॅव बीन लिस्टेड देअर ऑन, त्या स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या सिक्युरिटीजचं लिस्टिंग झालेलं आहे त्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री केली जाते. आता ही खरेदी विक्री कशासाठी केली जाते, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस purchase and sale of securities? The main objective is maybe either investment or speculation. म्हणजे एकतर मला इन्व्हेस्टमेंट करायचे, पैसे कुठेतरी गुंतवायचे म्हणून मी स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्टमेंट करते, किंवा काही जण सट्टा करतात. आणि म्हणजे सट्टा करतात याचा अर्थ काय, तर भरपूर सिक्युरिटीज खरेदी करून ठेवतात आणि ज्या वेळेला म्हणजे ते खरेदी करतच राहतात
आणि ते शेअर्स वाढवून ठेवतात आणि ज्या वेळेला शेअर्सचे दर वाढले असं लक्षात आल्यानंतर ते विकून टाकतात आणि त्यातून पैसा करतात. तर त्यामुळे इथे काय म्हटलंय, द securities are bought and sold either for investment or for speculation. असं जे ठिकाण आहे त्या मार्केट प्लेसला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. द सेक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956, Security Contract Regulation Act 1956 defines stock exchange as an association, organization or body of individual. Stock exchange definition, Securities Contract Regulation Act 1956 मध्ये काय म्हणून दिलेली आहे, तर an association, organization or body of individual whether incorporated or not, established for purpose of assisting, regulating, controlling of business in buying and selling and dealing in securities. म्हणजे स्टॉक एक्सचेंज हे कदाचित असोसिएशन असेल, ही कदाचित ऑर्गनायझेशन असेल, किंवा इट मे बी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असू शकते. तर जिथे वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, म्हणजे त्याचं इनकॉर्पोरेशन झालं असेल किंवा नसेल, पण एस्टॅब्लिश फॉर, कशासाठी एस्टॅब्लिश केली जाते, फॉर द पर्पज ऑफ असिस्टिंग, मदत करण्यासाठी, रेग्युलेटिंग, नियमाने चालवण्यासाठी, क्षमस्व, कंट्रोलिंग, नियंत्रण करण्यासाठी, ऑफ द बिझनेस, व्यवसायाचं नियंत्रण करण्यासाठी. आता व्यवसायाचं कशा प्रकारचं नियंत्रण, व्यवसाय चालवण्याचं नियंत्रण नव्हे, तर इन बाईंग अँड सेलिंग अँड डीलिंग इन सेक्युरिटीज, म्हणजे बिझनेसचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्सच्या खरेदी विक्री किंवा त्याचं डीलिंग जे आहे त्यामध्ये, त्या खरेदी विक्रीसाठी मदत करणं, त्याचं रेग्युलेशन करणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी असोसिएशन किंवा ऑर्गनायझेशन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल स्थापन केली जाते, इट मे बी इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, दॅट association is called as stock exchange. Now we will discuss about characteristics of stock exchange. आता स्टॉक एक्सचेंजची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा त्याचे फीचर्स काय आहेत. स्टॉक एक्सचेंज इज अन ऑर्गनाइज कॅपिटल मार्केट, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनाइज कॅपिटल मार्केट आहे. विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल मार्केट हा जो सब्जेक्ट आहे तो शिकत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघितलं असेल की फायनान्शियल मार्केटचे दोन प्रकार होते, ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज. अनऑर्गनाइज मध्ये कोण कोण येत होतं, तर इंडिजिनियस बँक आपण, किंवा जे सावकार, चिट फंड यांचा अंतर्भाव, म्हणजे जो तो आपल्या मनाप्रमाणे काहीतरी व्यवसाय करतो, त्याचं रेग्युलेशन नसतं, त्याचं रजिस्ट्रेशन नसतं, दॅट इज अनऑर्गनाइज. पण स्टॉक एक्सचेंज हे अनऑर्गनाइज आहे का, नाही, इट इज नॉट अनऑर्गनाइज, इट इज ऑर्गनाइज कॅपिटल मार्केट. Second characteristics, stock exchange may be incorporated or non-incorporated body. म्हणजे स्टॉक एक्सचेंज हे इनकॉर्पोरेटेड असेल किंवा नॉन इनकॉर्पोरेटेड बॉडी असू शकते. आणि ही इनकॉर्पोरेटेड किंवा नॉन इनकॉर्पोरेटेड बॉडी म्हणजे काय, इट मे बी असोसिएशन और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असू शकतं. Third characteristics, stock exchange is an open market for the purchase and sale of securities. स्टॉक एक्सचेंज हे एक ओपन मार्केट आहे ज्यामध्ये सेक्युरिटीजची खरेदी विक्री होते. Fourth characteristics, only listed securities can be dealt on stock exchange. म्हणजे ज्या सेक्युरिटीजचं लिस्टिंग झालेलं आहे त्याच सेक्युरिटी फक्त आपण खरेदी विक्री करू शकतो स्टॉक एक्सचेंज मध्ये, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही सेक्युरिटीजचं खरेदी विक्री करता येत नाही. म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्हाला जर तुमच्या कंपनीच्या सेक्युरिटीजची खरेदी विक्री करण्यासाठी यू हॅव टू फर्स्ट लिस्ट दॅट company into stock exchange, then only it is possible to purchase and sale of securities. तर त्यामुळे इथे म्हटलं की only listed securities can be dealt on stock exchange. पाचवा characteristics आहे, stock exchange works under established rules and regulation.
विद्यार्थी मित्रांनो, स्टॉक एक्सचेंज ही रूल्स रेग्युलेशन ऑर्गनाइज बॉडी आहे. गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन इट हॅज टू फॉलो. स्टॉक एक्सचेंजवर सेबी आणि गव्हर्नमेंटचं नियंत्रण असतं आणि त्यामुळे इथे म्हटलंय, इथे इट वर्क्स अंडर एस्टॅब्लिश रूल्स अँड रेग्युलेशन. And last characteristics, the securities are bought and sold either for investment or for speculation purpose. स्टॉक एक्सचेंज मधल्या ज्या सिक्युरिटीज आहेत, त्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री एकतर इन्व्हेस्टमेंट हा मोटिव्ह ठेवून किंवा इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून त्या सिक्युरिटीज मध्ये खरेदी विक्री केली जाते. त्याचबरोबर स्पेक्युलेशन साठी सुद्धा खरेदी विक्री केली जाते. म्हणजे जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो, तर ते एखाद्या कंपनीचे शेअर्स अचानक खरेदी करतात आणि ते शेअर्स विकत घेत जातात ते आणि त्याचं स्पेक्युलेशन करतात. आणि ज्या वेळेला कोणत्याही शेअर्सला मागणी वाढते, त्यावेळेला त्या शेअर्सचे दर वाढतात. म्हणजे सपोज शेअर्स विक्रीला आले, विकत घेतले गेले, झटझट विकत घेतले गेले असं जर लक्षात येतं, तर लोक सुद्धा विचार करतात की अरे, याला मागणी चांगली आहे, आपण ह्याच्यात इन्व्हेस्ट करूया. म्हणजे अशा प्रकारे त्या शेअर्सची मागणी वाढते आणि नंतर मग ते शेअर्स विक्री केले जातात स्पेक्युलेशन पर्पज साठी किंवा इन्व्हेस्टमेंट साठी. काही जण इन्व्हेस्टमेंट करतात आणि लॉंग टर्म साठी पैसे त्यात ठेवतात. दॅट इज इन्व्हेस्टमेंट पर्पज. जेव्हा गरज लागेल त्यावेळेला ते काढून घेतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंडरी मार्केट म्हणजे काय, तसंच स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आणि स्टॉक एक्सचेंजच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत ते आपण बघितलं. तर सेकंडरी मार्केट म्हणजे ज्या मार्केटमध्ये एक्झिस्टिंग सिक्युरिटीजचं डीलिंग होतं त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात. सेकंडरी मार्केट कन्सिस्ट ऑफ स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज हे एक ऑर्गनाइज मार्केट प्लेस आहे, ज्या ठिकाणी सिक्युरिटीजचं खरेदी विक्री केलं जातं. या स्टॉक एक्सचेंजवर ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करते. हे स्टॉक एक्सचेंज असोसिएशन असू शकतं, ऑर्गनायझेशन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असू शकतं. आणि इट इज एस्टॅब्लिश फॉर असिस्टिंग, रेग्युलेटिंग अँड कंट्रोलिंग बिझनेस इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सिक्युरिटीज. तसंच आपण स्टॉक एक्सचेंजचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले की हे एक ऑर्गनाइज कॅपिटल मार्केट आहे. इट मे बी इनकॉर्पोरेटेड, नॉन इनकॉर्पोरेटेड, इट मे बी असोसिएशन और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर हे एक ओपन मार्केट आहे, ज्या ठिकाणी सिक्युरिटीजची खरेदी विक्री होते. लिस्टेड सिक्युरिटीज फक्त विकल्या जातात इथे किंवा खरेदी केल्या जातात. तसंच रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत स्टॉक एक्सचेंजला. आणि स्टॉक एक्सचेंज मधल्या सिक्युरिटीज ज्या आहेत, तर त्या खरेदी करण्यामागचा मोटिव्ह एकतर काय असतं, इन्व्हेस्टमेंट किंवा स्पेक्युलेशन पर्पज साठी स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. सो वी विल स्टॉप हिअर टुडे. वी विल मीट again in next lecture. Thank you and happy learning to you. Stay home, stay safe. Thank you.